नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता काव्य खोटं बोलली म्हणून मानिनीला फार राग येतो। काव्य म्हणते की आई सॉरी, तर मानिनी सगळ्यांच्या समोर म्हणते की आता हा विषय फक्त पार्थ आल्यानंतरच निघेल, तो आल्यानंतरच आपण बोलूयात। नंदिनी आईंना समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु आई खूप हर्ट झालेल्या आहेत, ते काही बोलत नसतात। काव्य त्यांच्याशी खोटं बोलली म्हणून। तेवढ्यात मिथुन काका म्हणतात की आशाताई अहो तुम्ही सुद्धा गोष्टी बघून करायच्या। तेवढ्यात आशाताई म्हणतात की अहो दादा मला काय माहिती की पिशवीमध्ये काय होतं। मिथुन काका काव्याला म्हणतो की ए बाई तू जा आता आतमध्ये, आणि नंदिनी जीवा तुम्ही सुद्धा जा। आता नंदिनी आणि जीवा आतमध्ये जायला निघतात। नंदिनी म्हणते की द्या इकडे ती पिशवी। तेवढ्यात वसु आत्या थांब असं म्हणते, तर जीवा आणि नंदिनी धक्क्याने तिथे उभे राहतात। तेव्हा नंदिनी आणि जीवा फारच घाबरलेले आहेत, आणि वसु आत्या आता त्यांच्याजवळ पुढे येत असते। तेव्हा जीवाच्या हातामध्ये ती पिशवी असते, तेव्हा तो घाबरलेला असतो। तर वसु आत्या त्यांच्या समोर येते आणि म्हणते की काय ग, मी तुझ्या नवऱ्याची अक्कल काढली तेव्हा तुला खूप राग आला होता, आता मात्र मी तुझ्या नवऱ्याच्या म्हणजे माझ्या भाच्याच्या बाजूने बोलते, ते ऐकून घे। कारण कसं आहे की आज सकाळीच मला कळाले की जीवाने जो पाळणा आणला होता तो मात्र मानिनीले अडगळच्या खोलीमध्ये ठेवायला सांगितलेला आहे। आणि हे बघ मानिनी तू तर चांगलं केलंस, आणि तुला तुझ्या होणाऱ्या नातवंडांची काळजी आहे हे तर मी बघितलं असं मानिनीला म्हणते। मानिनी मात्र रागाने तिच्याकडे पाहत असते। तर वसु आत्या पुढे म्हणते की मग तसंच तू मात्र दोन्ही मुलांना समान न्याय कर। तेव्हा मानिनीला राग येतो। मानिनी म्हणते की वसु ताई तुम्ही नक्की काय बोलतात। तेव्हा वसुताई म्हणतात की हे बघ मानिनी, हे बघ जीवाने जो पाळणा आणला होता तो मात्र तू अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला सांगितलास, तसंच मात्र पार्थने हे कपडे आणलेले आहेत तर ते सुद्धा तू अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला सांग। तेव्हा आता काव्य लगेच म्हणते की आई प्लीज नाही, प्लीज मी तुमच्या हातापाया पडते, पण हे कपडे मात्र अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला सांगू नका। ओरडा खायला तयार आहे, पण प्लीज आई मी हात जोडते, हे कपडे मात्र अडगळीच्या खोलीमध्ये ठेवू नका। तेव्हा आता नंदिनी सुद्धा म्हणते की आई तुम्ही वसु आत्याचं प्लीज ऐकू नका, कारण कसं आहे की आम्ही जो पाळणा आणला होता ती खूप मोठी वस्तू होती, परंतु ह्या तर मात्र अगदी साध्या आणि छोट्या गोष्टी आहेत, आणि अडगळीच्या खोलीमध्ये किती धूळ असते हे तर तुम्हाला माहिती आहे, आणि ह्या वस्तू तेथे खराब होतील, बाळाला परत नाही वापरता येणार, आणि आई प्लीज तुम्ही ह्या वस्तू काव्याला परत करताल, प्लीज आई प्लीज म्हणून नंदिनी सुद्धा खूप रिक्वेस्ट करते। तेवढ्यात मानिनीचं लक्ष मात्र आता जीवाच्या हातात असणाऱ्या त्या खोटं पोटाची जी पिशवी आहे तर त्या बॅगकडे जातं। तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात, तर मानिनी रागाने त्या बॅगकडे पाहत असते। तेवढ्यात रागाने काही न बोलता मानिनी जीवाच्या हातातील बॅग आता तपासून पाहत असते। जीवा आणि नंदिनीचा आता काळजाचा ठोका चोडतो, नक्की खूपच घाबरलेले असतात। मानिनी ती पिशवी चेक करते आणि ती आता जीवाचा हात सोडून देते। तेव्हा आता नंदिनी मनातून खूप घाबरते आणि विचार करते की आई बॅगकडे असं का बघत असतील, यामध्ये खोटं पोट आहे, त्यामुळे देवा प्लीज या बॅगकडे आईनं प्लीज येऊन देऊ नकोस। आणि त्याच वेळेस मात्र आता मानिनी रागानेच आशाला स्टॅपलर घेऊन यायला सांगते। तेव्हा म्हणतो की आई अगं स्टेपलर कशाला, आणि तेवढ्यात काव्य म्हणते की आई प्लीज काय करतात तुम्ही, प्लीज आम्ही ही चूक पुन्हा नाही करणार प्लीज। परंतु मानिनी मात्र काव्याला बोलूनच देत नाही, सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि आशाला विचारते की सापडलं का। तेवढ्यात आशाताई आवाज देतात की हो हो सापडला। तेव्हा आता मानिनी स्टेपलर घेते आणि त्या बॅगला पिना मारत असते, परंतु त्यानंतर म्हणते की नंदिनी तुझं बरोबर आहे, कारण अडगळीच्या खोलीमध्ये खूप धूळ वगैरे असते, ते खराब होतील, पण आता नाही होणार, मी त्याला पिना मारलेल्या आहेत। आणि आता मात्र मानिनी ती पिशवी आशाच्या हातात देते आणि म्हणते की हे बघ आशा, ही अडगळीच्या खोलीमध्ये ठेवू नये, परंतु नीट ठेव, एखादं त्यावर चांगलं कापड वगैरे टाक, म्हणजे हे कपडे खराब होणार नाही। आशा म्हणते की ठीक आहे। काव्या म्हणते की प्लीज आई, परंतु मानिनी मात्र काव्याला बोलूनच देत नसते, आणि शेवटी मानिनीच्या डोळ्यात पाणी येते आणि ते म्हणते की मिस प्लीज म्हणू का, आणि शेवटी मी तुमच्या समोर आज हात जोडते, माझा मुद्दा तुम्हाला का कळत नाही हेच तुम्हाला नाही कळत, आणि जर तुमच्या लक्षामध्ये राहत नसेल तर मी घरामध्ये कुठेतरी पार्टी वगैरे करते, आणि रोज मात्र रूल्स ते वाचत जा। तेव्हा काव्य जीवा नंदिनी खाली मान घालून मानिनीचे हे सर्व काही बोलणं ऐकून घेतात। आणि आता मात्र ऐकून घ्या, जोपर्यंत या घरामध्ये तुम्हाला बाळ होत नाही तोपर्यंत मात्र बाळा संबंधित या घरामध्ये कोणत्याही वस्तू येता कामा नये। तेव्हा आता वसु आत्याला तर फारच आनंद होत असतो, ती हसत असते। शेवटी रागाने मानिनी आता आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि वसु आत्या सुद्धा रूम मध्ये निघून जाते। तेव्हा मिथुन काका सुद्धा मानिनीच्या मागे गेलेले आहेत।
तर आशा रडत म्हणते की काव्याताई खरंच सॉरी, पिशवीमध्ये नक्की काय होतं हे मी बघून आणायला हवं होतं. तेव्हा मात्र आता काव्या त्या बॅगला हात लावत खूप रडत असते. तर नंदिनी तिच्या जवळ येते. तर काव्या आता नंदिनीच्या मिठीत येऊन खूप रडते. तर आशा ती बॅग घेऊन अडगळीच्या खोलीमध्ये निघून जाते. तेव्हा ह्या दोघींकडे बघत असतो. दोघी आता खूप रडत आहेत. तेव्हा आता आशाताई विचार करतात अडगळीच्या खोली आल्यानंतर नक्की हे कुठे ठेवू आणि तेव्हा पाळण्यात ठेवू का असं विचार करतात. परंतु तेव्हा जीवादादांचं बोलणं आठवतं की पाळण्यामध्ये कोणत्याही वस्तू ठेवू नकात, कारण येथे जड वस्तूने पाळणा तुटू शकतो. जर मी पाळण्यामध्ये ही बॅग ठेवली तर जीवादादा माझ्यावरच ओरडतील. मी तुला सांगितलं होतं. ती बॅग मात्र आता वर तशीच ठेवून दिलेली असते आणि पाळण्यावर तिने मात्र कापड टाकलेलं असतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनी सुद्धा रूम मध्ये येतात. तर नंदिनी आता खूपच रडत असते. तिला सुद्धा खूप हर्ट होतं. जेव्हा घाईने येतो तिच्याजवळ बसतो तेव्हा नंदिनीला रडताना पाहतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा तो घाईने पाणी घेतो आणि नंदिनीला प्यायला देतो. तेव्हा तो नंदिनीला पाणी वगैरे पिल्यानंतर विचारतो की ओके आहेस ना तू. तेव्हा नंदिनी हो असं म्हणते. जीवा विचारतो की तुला काव्यासाठी वाईट वाटतं ना. तेव्हा नंदिनी म्हणते की हो. नंदिनीचा चेहरा पूर्णपणे सुकलेला असतो. वस्तू मात्र अडगळीच्या खोलीमध्ये जाताना बघून खरंच काव्याला खरंच खूप त्रास झाला असेल जीवा. त्यावरती जीवा म्हणतो की ठीक आहे पण चालेल, होऊन दे थोडासा त्रास. आणि तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की काय बोलतात जीवा, तुम्ही काय बोलतात? काव्याला त्रास झालेला चांगला राहील असं तुम्हाला वाटतं का? त्यावरती जीवा म्हणतो की हो, कारण आता बाळ हे आपल्यापासून दूर गेले याचा आपल्याला किती त्रास होतो. मग बाळाच्या वस्तू आहे, ज्या संदर्भात बाळाच्या वस्तू आहेत त्या जर आपल्यापासून दूर गेल्या तर त्याचा त्रास झालेला चांगला आहे. तू बाळ मात्र दूर जायला नको. मी बाळाच्या संदर्भात तो पाळणा आणला म्हणून आपलं बाळ आपल्यापासून दूर गेलं. आणि तेव्हा पाळणा जेव्हा तो इतक्या आनंदाने घेऊन आला होता तो क्षण त्याला आठवतो. आणि नंदिनीची जी अवस्था झाली होती बाळ गेल्याच्या वेळेस ते सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, प्लीज मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं, जे काही झालेलं आहे त्याला तुम्ही दोषी स्वतःला देऊ नका. तुम्ही स्वतः दोषी नाही, तुमच्यामुळे काही घडलेलं नाही. तुम्ही पाळणा आणला म्हणून आपलं बाळ गेलेलं नाही. आणि यापुढे मात्र मी तुम्हाला माझी शपथ घालते की तुम्ही स्वतःला दोष द्यायचा नाही म्हणून. त्यानंतर त्यांनी आता त्या बॅगमध्ये जे खोटं पोट आणलेलं आहे तर ते त्यांना बाहेर काढून बघायचं असतं. म्हणून नंदिनी घाईने दरवाजा बंद करते आणि त्या बॅगमधील ते खोटं पोट बाहेर काढून दोघंही त्या पोटाकडे पाहत असतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, मी तुम्हाला अजून एकदा सांगते, बघा अहो जीवा, 3-4 महिन्यापर्यंत पोट दिसत सुद्धा नसतं. आत्ता फक्त 2च महिने झालेले आहे आणि खरंच हे सर्व लावण्याची गरज आहे का? तर जीवा म्हणतो की अगं फक्त आपल्याला प्रयत्न करून बघायचं आहे. हे पोट लावून तुला नीट वावरता येतं की नाही हे फक्त आपल्याला बघायचं आहे. पण एक काम करू, सध्या फक्त दुपट्टा लावू आणि 1 महिना काढू आणि मग मात्र हळूहळू गोष्टी बदलत जातील. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की हे जोपर्यंत खोटं पोट तुझ्या शरीराचा भाग होत नाही तोपर्यंत तुझ्या मनाला जाणीव होणार नाही. तोपर्यंत तुझा मेंदू मात्र हळूच चाल, हळूच बस, हळूच उठ, त्या सूचना जोपर्यंत देत नाही आणि परत मात्र उठ सुट मात्र कोणीही तुझ्यावर संशय घेईल. म्हणजे त्या दिवशी त्या विजय आणि वसवात्याने तुझ्या चालण्यावरून तुझ्यावर संशय घेतला. आणि हे बघ ना अगं, काव्याची चोरटी तोंडावर आलेली आहे आणि येणाऱ्या बायकांनी मात्र तुला जर असं बघितलं तर मात्र त्या आणखीनच संशय घेतील. आणि त्या अनुभवी बायका असतात, त्या एका क्षणात ओळखतील तू प्रेग्नेंट नाही. मग तू सांग त्यावेळेस काय करायचं? आणि जर वसुआत्याचं आणि विजयचं म्हणणं काव्य आणि आईने मनावर घेतलं आणि त्यांनी जर तुझ्यावर अगदी निरखून पाहिलं, तुझ्यावर लक्ष ठेवलं तर त्या नक्कीच ओळखतील. तेव्हा तू काय करणार आहेस? त्यामुळे हे फक्त आपल्याला आत्ता हे ट्राय करून बघायचं आहे. हे तुला कसं दिसतं, अगदी व्यवस्थित शोभतं की नाही हे बघायचं आहे. हे फक्त आता पोट लावून आपण चालण्याची वगैरे प्रॅक्टिस करूयात. उठण्या बसण्याची, तुला फिरता येतं की नाही, नक्की पोट लावून कसं कम्फर्टेबल होतं हे आपण आता व्यवस्थित बघूयात. आणि हे बघ नंदिनी, तू 2 महिन्यांची आता लगेच 5 महिन्यांची प्रेग्नेंट आहे असं मात्र वाटणार नाही, याची सुद्धा आपण लगेच काळजी घेऊयात. डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता जीवा बरोबर नंदिनीला समजावतो. जीवाचं ऐकते आणि म्हणते की ठीक आहे जीवा, मी हे ट्राय करून पाहते. त्यानंतर नंदिनी आता चेंज करायला आत जाते. तर इकडे वसुआत्या विजयला सर्व काही सांगते, घडलेला प्रकार. विजय खूपच खुश होतो आणि म्हणतो की वा वा वा, वसुआत्या खरंच खूपच मात्र कमाल केलेली आहे. काव्याची काय फिल्डिंग बसवली. वसुआत्या म्हणते की अहो करावंच लागलं, कारण कसं आहे की तुम्ही त्या गाडीची विल्हेवाट लावता लावता बिझी होतात. आणि मला सांगा बरं ती गाडी तुम्ही कुठे टाकली? विजय विचारतो की कुठली गाडी? वसुआत्या म्हणते की अहो असं काय करतात, म्हणजे ज्या गाडीने मात्र नंदिनीला उडवलं ती गाडी तुम्ही कुठे टाकली? तेव्हा विजय म्हणतो की हो, मी नंदिनीला उडवलं. कोणत्या गाडीने? आणि आई तुम्ही नक्की काय बोलतात, खरंच मला काही कळत नाही. तेव्हा आता वसुआत्या हसते आणि म्हणते की आलं, माझ्या सगळं
काही लक्षात आलं. म्हणजे तुम्ही कुठल्याच गाडीने नंदिनीला उडवलेलं नाही, म्हणून मी तुम्हाला कुठल्याच गाडीबद्दल विचारायचं नाही. तेवढ्यात आशा तेथे येते आणि हे दोघं खूपच हसत असतात. तर वसवत्या रागाने आशाला विचारते की काय ग, तू इथे काय करतेस? तेवढ्यात विजय म्हणतो की काय ग, तू माझ्या खोलीमध्ये बाळाच्या वस्तू सापडतात की काय, हे शोधायला आलीस की काय? आणि वसवत्या म्हणते की बिंडोकच आहे. अहो जावे बापू, बिंडोक आहे, पण आज मात्र हिने कमाल काम केलेलं आहे. कारण काव्याच्या रूममधून ती पिशवी आणून मात्र काव्याला खूप ओरडा खावा लागला आहे. आणि दोघंही खूप हसत असतात. तर वसवत्या आशाला विचारते की काय काय काम होतं? तेव्हा आशा म्हणते की हे बघा विजय दादा, तुमचे लॉन्ड्रीचे कपडे काल दुपारीच धुवून आलेले आहेत आणि ते कपडे मात्र मी तेथे टेबलवर ठेवलेले आहेत. विजय म्हणतो की हो हो बघितले, थँक्यू. परत तो आशाकडे बघत म्हणतो की अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या तोंडून तू थँक्यू ऐकायला आली तर. तेव्हा आता आशाताई म्हणतात की अहो तसं नाही, कारण लॉन्ड्रीचे 247 रुपये झालेले आहेत, पैसे मी घ्यायला तुमच्याकडे आले. तेव्हा आता वसवत्या म्हणते की काय ग बेशरम, घर जावाईकडून तू पैसे मागतेत? तो विजय म्हणतो की आई तुम्ही मला बेशरम म्हणालात. तर वसवत्या म्हणते की नाही हो, तुम्हाला नाही, मी ह्या आशाला म्हणाले, घरच्या जावाईकडून का पैसे मागतेस? तेव्हा विजय म्हणतो की तुम्हाला काय वाटलं ही हिंमत करेल मला मागण्याची? हिच्या मानिनी वहिनीने पाठवलं असेल. डोंट वरी आशा, मी तुला पैसे देतो. पण त्या देशमुखांच्या कंपनीचं तर माझ्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यात म्हणजे आणखीन भर नकोय, म्हणून मी ते पैसे देतोय. दोघं तर खूपच हसत असतात. तेवढ्यात तो आपलं पॉकेट शोधत असतो, परंतु त्याचं पॉकेट तेथे ज्या खोली पोत्यात जे सामान काढलेलं आहे, तर ते सगळं काही सामान आडगळीच्या खोलीमध्ये आशा घेऊन गेलेली आहे आणि त्या पोत्यात मात्र या विजयचं पॉकेट पडलेलं असतं. तेव्हा तो आपलं पॉकेट शोधत असतो की पॉकेट कुठे गेलं. तेव्हा वसवते विचारते की काय हो विजयराव, काय झालं, पॉकेट सापडत नाही का? आणि एक काम करा, तुम्ही इथेच कुठेतरी ठेवलं असेल, इथेच शोधा. तेव्हा विजय म्हणतो की नाही हो, माझं हॉलंडच सापडायला तयार नाही, तोपर्यंत मात्र मी हिला वर नेते आणि 247 रुपये देऊन येते. तेव्हा विजय म्हणतो की आहेत ना तुमच्याकडे एवढे पैसे? वसवते म्हणते की हो हो आहे, एवढे पैसे आहेत ना, द्यायला पाहिजे नसतील. आणि आशावर ओरडत म्हणते की काय ग, तू का उभी आहेस, चल लवकर, आलेस तुम्ही तोपर्यंत तुमचं हॉलंड शोधा. असे बोलून ती आशाला घेऊन बाहेर जाते. विजय दरवाजा बंद करून आता आपलं जे हॉलंड आहे तर तो शोधत असतो. सगळ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये शोधतो, पण कुठेही त्याला काही ते आपलं हॉलंड सापडत नसतं. आणि तेवढ्यात मात्र त्याच्या कमरेला जी गन आहे, जी गाडीमध्ये कायम तो ठेवायचा, आणि आता मात्र गाडीची विल्हेवाट लावता त्याने ती गन आता घरात ठेवायला आणलेली असते आणि घाईने मात्र तो आता कपाटामध्ये ठेवून देतो. परत आता सगळीकडे हॉलंड शोधतो, परंतु कुठेच त्याला सापडत नसतं. मग तो विचार करतो की गेले कुठे. आतापर्यंत घराच्या बाहेर होतो आणि तेव्हा तर पॉकेट माझ्या खिशामध्ये होतं. जेव्हा मी घरी आलो तेव्हा सुद्धा होते. त्यातील पैसे गेले याला काही हरकत नाही, पैसे गेले तर गेले, परंतु तो फोटो आहे, तो फोटो कोणाच्या हाताला लागायला नको. म्हणून तो स्वतःला म्हणतो की आठव, अरे विजय आठव, नक्की कुठे पडलं आणि घराच्या बाहेर नक्की तो कुठे गेला आहे याचा तो विचार करत आहे. आणि तेव्हा त्याला तो गाडीला तिथे गेला होता आणि गाडीची विल्हेवाट लावून तो शेवटी आला. आणि जेव्हा आता ती त्याची खोटी आई बनून आलेली आहे, ती बाई त्याच्या हातातून अंगठी हिसकावून घेऊन गेली, ते सुद्धा मात्र त्याला आठवतो तो क्षण. तेव्हा तो आठवल्यानंतर म्हणतो की हो, ती बिंडोक बाई मला भेटली होती मध्ये, मग तेथे तर पडलं नसेल ना, आणि नक्की तेथे तर पॉकेट पडलं असेल, म्हणून तो तेथे जायला निघतो. तेथे पॉकेट शोधलंच पाहिजे, बहुतेक तेथेच असेल, म्हणून घाईने निघून येतोय. त्यानंतर आता इकडे नंदिनी मात्र खोटं पोट ते कसं दिसतं हे ट्राय करायला गेलेली आहे. जीवा आता रूम मध्ये वाट बघत आहे आणि तेवढ्यात नंदिनी मात्र आता ते पोट आपल्या आतमधून पोटाला चिटकून बाहेर येते आणि खरोखर ते आता गरोदर असल्याचं दिसत असतं. तिला बघून मात्र जीवा तिच्याकडे पाहतच असतो. नंदिनीच्या डोळ्यात मात्र आनंद अश्रू येत असतात, कारण ते फिलिंग्स तिला आता वेगळंच वाटत असतं आणि जीवा सुद्धा तिच्याकडे बघून खूपच खुश होतोय. आई बाबा होण्याचं एक वेगळीच फिलिंग त्यांना आज जाणवत आहे. तेव्हा तो नंदिनीला जवळ घेतो आणि तिच्याकडे बघून खूप खुश हसतो. नंदिनी सुद्धा खूपच खुश होते, कारण आता खरोखर जर प्रेग्नेंट नंदिनी असती तर अशी अवस्था तिची दिसली असते. आणि तसतसे हावभाव मात्र आता दोघंही करत आहे आणि तो तिला अलगद असा खाली बसवतो आणि ते पोट चिटकवल्यामुळे नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे असं त्या दोघांना वाटत असतं. आणि दोघे आता एकमेकांच्या अगदी बघत एकमेकांकडे अगदी आनंद अश्रू डोळ्यामध्ये येत त्या पोटावरून हात फिरवत असतात. तेवढ्यात एका क्षणात मात्र त्यांचा आनंद बदलतो, कारण त्यांना इथं खोटं आहे हे पोट मात्र लक्षात येते. ती जीवा त्या पोटाला हात लावून खूप रडत असतो. नंदिनी मात्र आता त्याला आपल्या पोटावर मांडीवर घेते आणि दोघे आता खूप रडत आहेत.
बाळ गेलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येते आणि परत आठवण आल्यामुळे दोघं खूप रडत आहे, एकमेकांना समजावत. जीवा आता इतका रडत आहे आणि लगेच बाजूला होतो, आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसतो. नंदिनी त्याच्या मागे येते. जीवा आता नंदिनीला म्हणतो की नंदिनी, अगं मला खरंच असं वाटलं होतं की तुझ्या पोटात आपलं बाळ आहे आणि खरंच तू गरोदर आहे असं वाटलं होतं. अगं नंदिनी, आपण खरंच कधी आई बाबा नाही होऊ शकत का ग? आपलं बाळ या जगामध्ये खरंच कधीच येऊ शकत नाही का? आणि असं होतं ना नंदिनी कधी कधी, आणि असं म्हणतात सुद्धा की काही लोक की बरीच वर्ष झाले की आमच्याकडे पाळणा हल्लेला नाही, अचानक आमच्याकडे गोड बातमी आली. मग नंदिनी, आपल्या बाबतीत तसं नाही का होऊ शकणार? आणि सॉरी नंदिनी, आपलं ठरलेलं आहे की रडायचं नाही म्हणून. आणि परत मात्र तो आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसतो. आणि हे बघ, तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून पडली होती, गाडी एका सिग्नलला येऊन थांबली होती, हे बघ तू शांत पडलेली होती आणि अचानक मात्र खिडकीवरती नॉब्स आले. तेव्हा मात्र मी बघितलं की तेव्हा एक बाई मात्र तिच्या बाळाला घेऊन उभी होती आणि ती मात्र माझ्याकडे तिच्या बाळासाठी पैसे मागत होती. जे बघ ना, अगं एक गरीब बाई मात्र माझ्याकडे माझ्यासारख्या श्रीमंत माणसाकडे पैसे मागत होती. किंतु हे बघ, अगं त्या क्षणाला मात्र त्या सगळ्यात जगातील सगळ्यात गरीब माणूस मी वाटलो मला स्वतःला. कारण जे आपल्या नशिबात नाही ते तिच्या हातामध्ये आहे आणि जे तिच्या नशिबात नाही ते आपल्या खिशात आहे. त्यावेळेस मात्र मी माझ्या पॉकेटात होते तेवढे सगळे काही पैसे तिला देऊन टाकले, कारण तेव्हा मात्र मला तिचं बाळ किंवा कोणत्याही आजाराने मरायला नको असं वाटलं होतं. इनफॅक्ट म्हणजे जगामध्ये मात्र मला कुणाचंच बाळ मरायला नकोय. तेव्हा आता जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी फारच रडत असते. तर जीवा तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की इट्स ओके, तू रडू नकोस. तेव्हा आता नंदिनी फारच रडत असते. जीवा तिला समजावतो. नंदिनीला आता इतकं रडायला येतं, तिला आपल्या बाळाच्या आठवणी येतात. त्यानंतर इकडे काव्या मात्र आता खूप हर्ट होत आता रूम मध्ये अभ्यास करत बसलेली आहे आणि तेवढ्यात पार्थ ते धावतच येतो, कारण आता मानिनी आता उलट निघून त्याच्या मागे लागलेली असते. पार्थ आता धावत असतो, पळत असतो. तेव्हा आता मानिनी त्याला म्हणते की उतर, खाली उतर आणि पुढे पळू नकोस. काव्या आता वैतागून बसलेली असते. तर पार्थ म्हणतो की हे बघ आई, तुला आठवतं ना, तू लहानपणी सुद्धा मला असा चटका द्यायला आली होतीस. मानिनी खूपच भडकलेली असते. ती म्हणते की तू उतर, नाहीतर मी येईल तिकडे. आणि तेवढ्यात मात्र आता काव्या उठते आणि आई करत असते. तर पार्थ लगेच आता काव्याच्या मागून येतो आणि काव्याला मिठी मारत म्हणतो की काव्या, मला वाचवा. तेव्हा लगेच मानिनी म्हणते की काय रे पार्थ, तुला लाज नाही का वाटत? बायकोच्या मागे लपून मात्र तू तिला जवळ घेऊ नकोस. ही लाज वगैरे आहे की नाही? तर पार्थ म्हणतो की माझीच बायको आहे. मानिनी म्हणते की अरे आई आहे समोर, जरा लाज वगैरे आहे की नाही? मानिनी खूपच भडकलेली असते. तर काव्या म्हणते की आई, चपाती तव्यावर असेल ना, त्याकडे ते उलटणं द्या, मी उलथून येते. आणि काव्या मात्र आता लगेच ती उलटणं घेऊन शांतपणे किचन मध्ये निघून जाते. तर मानिनी पार्थकडे बघत असते. पार्थ म्हणतो की वा 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 वा, काय जमाना आला. पोराच्या मागे मात्र तलवार घेतल्यासारखं उलटणं घेऊन आली होती आणि सुनीने मागितलं आणि लगेच दिलं. तेव्हा मानिनी त्याला धरते आणि चांगलंच चापडत असते. त्याचा कान पकडते आणि म्हणते की मला शहाणपणा शिकवतोस का? मला ती म्हणते की हे बघ, तुम्हाला अगोदर सांग, जेव्हा जीवाने घरामध्ये पाळणा आणला होता त्यावेळेस मात्र तू तर गरीब गाईसारखं सगळं काही ऐकून घेतलंस. तेव्हाच तुम्हाला का सांगितलं नाही बरं की मी सुद्धा जीवाचा मोठा भाऊ आहे, मी सुद्धा बाळाच्या गोष्टी अगोदरच आणून ठेवल्या. म्हणून मानिनी चांगलंच त्याला मारत असते. आणि मगाशी जर तू माझ्या कचाट्यात सापडला असताना तूच ओरडा खाल्ला असता. तेव्हा आता पार्थ विचारतो की म्हणजे तू कोणाला ओरडली? तेव्हा मानिनी म्हणते की काव्याला. पार्थ म्हणतो की का पण? मानिनी म्हणते की अरे बिचारी तुझी बायको स्वतःची चूक तिच्या डोक्यावर घेत होती. मला बिल सापडला त्यामुळे खरं काय आहे ते मला समजलं. ही सर्व मला कळाले की तूच हे सर्व आणलेलं आहे. तर पार्थ तर खूप हसत असतो आणि विचारतो की बिल सापडलं, तुला अगं माहिती आहे का माझा आरोप स्वतःवर घेत होती. मग बघ ना माझी बायको किती चांगली आहे. मानिनी म्हणते की हे बघ, अरे उगाच विषय बदलू नको. पार्थ म्हणतो की बघ त्या आल्यात. तेव्हा काव्य आता हळूच म्हणते की हे बघा, ही उलटणी आणि चपात्या झालेल्या आहेत, गॅस बंद केलेला आहेत, आणखीन काही करायचं आहे का? तेवढ्यात पार्थ मात्र पुन्हा काव्याच्या मागे येतो. तिला मिठी मारत म्हणतो की बघितलंस ना आई, मी तुला म्हटलोस ना की माझी बायको किती छान आहे. आता मानिनी थोडीशी शांत होते आणि काव्याला म्हणते की नाही ग, आणखीन काही करायचं नाही. काव्याच्या गालाला हात लावत म्हणते की काव्या, अगं तू माझ्यावर अशी रुसू नकोस ग. मला माहिती आहे का बाळाच्या वस्तू मी अडगळीच्या खोलीमध्ये टाकायला सांगितल्यात, तुला नाही आवडलं. प्लीज बाळा माझं ऐक. अगं अनुभवावरून मी हे सगळं सांगते. आणि अशा बाळाच्या वस्तू कुणी घरामध्ये नाही आणत, आणि असं काही आणलं बाळाच्या बाबतीत जर काही वेडवाकडं झालं तर, आणि ते मला खरंच सहन होत नाही, मी तुला कसं सांगू? तेव्हा आता काव्य शांतपणे म्हणते की आई, ऍक्च्युली आमचं चुकलं, आम्ही त्या वस्तू खरंच आणायला नको होत्या. आय एम सॉरी. तेव्हा मानिनी म्हणते की अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? सॉरी तर आता ह्याने म्हणायला पाहिजे. म्हणून आता मानिनी पुन्हा त्याच्या मागे लागते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की माझी चूक ती त्यांची चूक, आमच्या दोघांची चूक. त्यानंतर मानिनी म्हणते की ठीक आहे चल, मी पानं वाढते, ठेचा केलेला आहे. पार्थला फारच आनंद होतो आणि परत म्हणतो की चल चल, काही पण बोलते, आणि मिसळ वगैरे, आणि माझ्या पोटाचं काय झालं आणि रिकवर होण्यासाठी वेळ आहे.
काव्य म्हणते की हो ना, खा फक्त तुम्ही बाहेरची मिसळ, मी घरामध्ये तुम्हाला ठेचते. तेव्हा आता पार्थ लगेच काव्याला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो की मिसळ वगैरे नकोय, घरचा मटण पुलाव खूप चांगला आहे. तेव्हा आता काव्य खूप खुश होऊन लाजत हसते. मानिनी म्हणते की काव्या, चपात्या झाल्या असं म्हणालीत, मग परत उलटनं का घेऊन आलीस बरं? तेवढ्यात काव्य म्हणते की चटका द्यायला. तेव्हा आता मानिनीला हसू येते आणि ती पुन्हा पार्थच्या मागे येणार असं पार्थला वाटतं आणि पार्थ पुन्हा आता काव्याच्या मागे लपत असतो ना. मानिनी म्हणते की अरे नाही देणार आणि बाहेर ती किचनमध्ये निघून जाते. तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो की बघितलंस का, माझी आई किती गोड आहे, चटका द्यायला आली होती पण दिला नाही. तेव्हा काव्य म्हणते की माझ्यामुळे वाचला. पार्थ आता तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की तुम्ही सुद्धा खूप गोड आहात, चांगले आहात. नंतर इकडे ह्या विजयचं हॉलंड काही सापडलेलं नसतं. तो गाडीजवळ आता पुन्हा पार्किंग मध्ये शोधायला येतो. आता इकडे तिकडे शोधत असतो परंतु कुठेही त्याला ते सापडतच नाही, कारण ते तिथे पडलेलेच नसते. तेव्हा तो विचार करतो की हॉलंड कुठं पडलेलं असेल आणि गाडीत तर राहिलं नसेल ना, आणि परत म्हणतो की नाही, गाडीतून तर मी गन काढताना मात्र सगळं काही चेक केलं होतं. आता तर गाडीमध्ये परत जाऊ सुद्धा शकत नाही आणि चेक सुद्धा करू शकत नाही. गाडी मी जिथे सोडलेली आहे तिथे परत जाणं हे रिस्की आहे, त्यामुळे मी घरातच शोधतो, नक्की घरीच असेल. तेव्हा मात्र त्याला आठवण येते की त्याने तो शर्ट झटकलेला असतो आणि त्यावेळेस ते मात्र पोत्यात पडलेलं होतं आणि ते आता अडगळीच्या खोलीमध्ये आहे. त्यानंतर इकडे नंदिनी झोपलेली असते, परंतु तिला सगळे काही आता ते पोट जेव्हा चिटकवलेलं असतं तर जो काही घडलेला प्रकार आहे तो सारखा डोळ्यासमोर ते क्षण तिच्या येत असतात. जीवा म्हटलेलं असतं की आपण खरंच आईबाबा नाही होऊ शकत का. तेव्हा जीवा किती रडलेला असतो हे सुद्धा सगळं काही डोळ्यासमोर तिच्या येत असतं. आपलं बाळ कधीच्या जगामध्ये येऊ शकत नाही का, हे जीवा जे म्हणलेलं आहे तर त्या धक्क्याने मात्र ती आता उठून बसते आणि जीवा मात्र तिला तिच्या शेजारी झोपलेला दिसत नाही. तेव्हा नंदिनी इकडे तिकडे डोकावून पाहते आणि विचार करते की जीवा कुठे गेले असतील. तेवढ्यात तिला जीवा आत आल्याची त्याची सावली दिसते आणि लगेच मात्र नंदिनी झोपण्याचं नाटक करते. आपल्या म्हणजे ती झोपलेली आहे असं दाखवते. जीवा आता आत येतो. जीवा आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो आणि नंदिनीकडे पाहतो तर नंदिनी आता झोपलेली आहे असं त्याला वाटतं. नंदिनीला पाहत असतो की नंदिनी झोपलेली आहे की काय, परंतु नंदिनी मात्र आता तिकडे तोंड करून झोपलेली आहे पाठबोरी आणि नंदिनी डोळे उघडेच असतात. जीवा परत आपल्या जागेवर झोपतो. तेव्हा आता नंदिनी पुन्हा उठून बसते आणि जीवाला डोकावून पाहत असते की झोपले की काय. तेव्हा नंदिनी विचार करते की इतक्या रात्री जीवा कुठे गेले होते, नक्की रडून आले की काय, आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत. रात्री 2 वाजता जीवा नक्की जातात तरी कुठे. तेव्हा नंदिनीला मागची वेळ सुद्धा आठवते की रात्री 2च वाजता जीवा कुठेतरी बाहेर जातात, नक्की कुठे जात असतील याचा ती विचार करते. तेव्हा सुद्धा 2च वाजलेले असतात आणि आता सुद्धा 2च वाजलेले आहेत. तेव्हा आता जीवाच्या पायाकडे जेव्हा ती पाहते तर पायाला धूळ लागलेली असते आणि त्या दिवशी सुद्धा जीवाच्या पायाला धूळ लागलेली असते. तेव्हा नंदिनी विचार करते की या अगोदर सुद्धा जीवांच्या पायाला धूळ होती आणि तेव्हा सुद्धा 2च वाजले होते आणि आज सुद्धा जीवांच्या पायाला धूळ आहे. जीवा नक्की जातात कुठे आणि ते सुद्धा लपून, हे जे काही आहे ना ते मी उद्या नक्की शोधून काढणार असे आता नंदिनी ठरवते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इथून काका नंदिनीकडे येतात आणि म्हणतात की आपला तो नेहमीचा मेडिकलवाला आहे ना, मी त्याच्याकडे गेलो होतो, त्याच्या तेथे वरच्या मजल्यावर मात्र डान्सचा क्लास आहे आणि तेथे मात्र आपला जीवा टीमची बॅग घेऊन उभा होता. त्यानंतर इकडे मात्र आता काहीतरी ह्या दिव्याचा वाढदिवस वगैरे असतो. तेव्हा आता दिव्या मुद्दा म्हणते की सर तुम्ही भरवताल का, तर पार्थ लगेच तिला तर भरवत असतो आणि तेवढ्यात तेथे काव्य येते आणि काव्य टाळ्या वाजवते. तेव्हा आता पार्थ मात्र काव्याकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि दिव्या सुद्धा काव्याकडे पाहत असते आणि काव्य टाळ्या वाजवत असते. नंतर आता जीवा जिकडे आलेला आहे ना तर तिकडे मात्र आता तो चेहरा वगैरे धुत असतो आणि नंदिनी त्याचा पाठलाग करत आलेली असते की रात्री 2 वाजता हे कुठे जात असतील आणि नक्की माझ्यापासून हे काहीतरी लपवतात, नक्की काय लपवत असतील बरं, म्हणून तिला आज शोधायचं असतं आणि ती बरोबर जीवाच्या मागे चाललेली असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.